कधी कधी सांध्यांमध्ये इंजेक्शन द्यावं लागतं. येस. हां, त्यावेळेस ते म्हणजे कसं काम करतं? अच्छा. सांध्यांमध्ये काही विशिष्ट वेळी आम्ही इंजेक्शन देतो नक्कीच. सांधे त्याच्या व्यतिरिक्त सांध्याच्या आजूबाजूचे जे स्ट्रक्चर्स असतील, जसं बरसा असेल आणि काही पॉइंट्स असतात तिकडे. तर काय होतं, की बरेचदा औषधांचं पेनिट्रेशन चांगल्या पद्धतीत न झाल्यामुळे, हं. इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन्सचं पेनिट्रेशन त्या ठिकाणी गेल्यामुळे एखादा सांधा सुजलेला असतो आणि बाकीचे जॉइंट्स शांत असतात. मग अशा वेळेस आम्ही काय करतो, की त्या जॉइंटमध्ये काही फ्लुइड असेल, हं. ते चेक करतो आणि तिकडे स्टिरॉइडचं इंजेक्शन देतो. त्याची रिस्क काहीच नसते, कारण ते लोकली ॲब्सॉर्ब होतं. बरं. त्याचं सिस्टेमिक ॲब्सॉर्प्शन खूपच कमी असतं. म्हणजे हं, हं. सिस्टीममध्ये, पूर्ण बॉडीच्या सिस्टीममध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन काही होत नाही. मग अशा वेळेस आणि काही वेळेस अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिससारखे आजार असतात, सोरियाटिक आर्थरायटिससारखे आजार असतात, ज्याच्यात खुबा हिप आपला इन्व्हॉल्व असतो. आणि बरं. अशा ठिकाणी मग हिपची रिप्लेसमेंटची वेळ येऊ नये म्हणून आम्ही तिकडे अल्ट्रासाउंड गायडेड एकतर आम्ही ते इंजेक्शन देऊ शकतो किंवा मस्क्युलोस्केलेटल रेडिओलॉजिस्ट असतात, की जे अच्छा. केवळ आणि केवळ सांध्यांवर आणि मसल्सवर जे रेडिओलॉजिस्ट काम करतात, अशा रेडिओलॉजिस्ट थ्रू आपण ते इंजेक्शन स्टिरॉइडचं देतो त्या सांध्यांमध्ये. ओके.